सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या गोदा काठावर पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक शहरात पावसानं काहीशी विश्रांती जरी घेतली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अजूनही कायम आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. आज दुपारी 2 वाजता गंगापूर धरणातून 6160 क्युसेस वेगानं पाणी सोडण्यात आलेलं आहे. धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असताना नाशिकच्या गोदा काठावरील सर्व मंदिरे पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेली आहे. दरम्यान या ठिकाणची पूरस्थिती निवळलेली होती, मात्र गोदावरीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्यानं गोदा काठावर पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झालेली आहे. दरम्यान काही तासापूर्वीच नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच राहिला तर विसर्ग वाढवण्यात येईल असं अलर्ट देण्यात आलेला होता. त्या अनुषंगानं 2 वाजता गंगापूर धरणातून 6160 क्युसेस विसर्ग करण्यात आलेला आहे. गोदा काठावरील सर्व मंदिरंही पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेली असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचं पाणी लागलेलं आहे. धरण क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे साहजिकच विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. दरम्यान काही तासापूर्वीच प्रशासनाकडून या संदर्भात अलर्ट जारी करण्यात आलेला होता. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. आत्ता 4:30 वाजेच्या सुमारास गोदा काठावर पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झालेली आहे. रामकुंडावरील सर्वच मंदिरे पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेली आहे. पुराचे परिमाण दर्शवणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वरपर्यंत पुराचे पाणी लागले आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.